आमचे बाई म्हणे आमचा बाप म्हणजे गजानन महाराज, साईबाबा, साईबाबा तुम्ही सगळे बसलेले लोक, पण आम्ही बांधत दिवस समजायचं नाही बांधत. आम्ही बाईला सांगितलं 5 वाजेपर्यंत आमच्या बापाने परवानगी दिली. आता 5-6 वाजत आले, आता हवा सुटेल, आता पाऊस येईल, तुम्हाला काय करायचं ते करा. एवढे बोलून मला नमस्कार. मी सारा देश फिरलो, भारत फिरलो, तर माझं माहेरघर नागपूर, साईबाबाचं माहेरघर शिर्डी, गजानन महाराजांचं माहेरघर शेगाव, आणि ताडीदेव बाबाचं माहेरघर नागपूर, आणि माझं पण माहेरघर नागपूर. देवाचा जन्म गोकुळात झाला. गोकुळातही माझा कार्यक्रम होतो. 2 दिवस राहतो गोकुळात, मग मारण्याचा आणि कुंकू लावून घेतले. देवाचा जन्म झाला आणि आमचा सोहळा पाहणे आम्हाला फार गावावर घेऊन टाकता. कारण एवढ्याच्या घटनेसाठी आमच्या नदीवर पुरीची जीवित टाकला आणि माझे बाप आमचे पाहिले नाही. आठवडे वरतो माझे पण घालून लागतं आणि त्यालाही पाहिलं नाही. एवढा मोठा आता आपल्याला पावसाने 5-6 वाजेपर्यंत सुट्टी दिली. काही काही भागात पाऊस नाही, पावसाकरता शक्य बसले आणि देवालाच काळजी आहे. दरवर्षी ग्रामीण चांगला वाटला ना. कोण्या गावचे आमच्या नगर जिल्हा आणि दरवर्षी 1 लाख नदीत पाणी. आता आम्ही काही वस्तू मागितली सध्या 2-3 मी आम्हाला खाली घ्यायला काही नाही. त्याजवळ एवढं काम करा तुमचं नाव नाही, म्हणून आमच्या मामाने 2 लाख रुपये पाकडे पाणी ते मोठे मोठे काय मेळा काय करायचं. आता हवा पाऊस पडेल बोलून गेले. एकदम आदिवासी लोक राहतात जे माणसांना सुद्धा कीर्तनासाठी मारतात. तशा ठिकाणी पाहायला ते माणसाले आहेत, तर त्यांनी हत्या करणं वगैरे सगळं बंद करून दिले. अशा ठिकाणी बाबांचा धळवाला इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो आदिवासी लोकांमध्ये, तर ते त्यांच्या आदिवासी खेळामध्ये एकामध्ये घेऊन आणि बाबांचा सत्कार करतात. आणि त्यांनी हत्या वगैरे करणं बाबांच्या दर्शनापासून अगदी बंद झालेलं आहे. ते त्या गावांना मनुष्य सुद्धा जाऊ शकत नाही. दिवसा कीर्तनासाठी मारतात, पण बाबा त्या गावांना सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की आमचं गाव इथून 550 किलोमीटर आहे. धुळ्याजवळ आहे आमचं गाव, 550 किलोमीटर आहे. तिथे बाबांना आश्रमासाठी जमीन दिलेली आहे आणि प्रत्येक भक्ताने 5 एकर जमीन दिलेली आहे. मी पण दिलेली आहे. आणि त्याच्यातलं जे धान्य येतं ते आम्ही दरवर्षी काटेरला घेऊन येतो भंडाऱ्यात टाकत अन्नदान होण्यासाठी. बाबांनी तिथे
गाडी आरामात चालली, 40च्या स्पीडमध्ये चालली. चालताना त्या स्पॉटवर गेली तर गाडी एकदम उजव्या साईडला ओढली गेली आणि मुरमाच्या ढिगाऱ्यावर अशी चढली आणि ती गाडी अशी पडली. एक पलटी खाल्ली, दुसरी पलटी खाल्ली आणि तिसरी पलटी खाऊन परत गाडी नागपूरच्या दिशेकडे वळून 4 चाकं वर झाली होती. त्या गाडीत मी आणि ड्रायव्हर होतो. समोरून मागून कोणतीही गाडी नव्हती, अगदी मोकळा रस्ता होता. त्या गाडीतनं मग त्या उलट्या गाडीतनं मी खिडकीतनं बाहेर पडलो आणि बाहेर आलो. माझ्याबरोबर ड्रायव्हरही बाहेर आले. मागे काही अंतरावर एक एसटी उभी होती. त्या एसटीकडे सगळे पॅसेंजर खाली उभे राहून रस्त्यावर उभे राहून ते पाहत होते. त्यांनी सगळे ती जी 3-4 कोलांच्या उड्या खाल्लेली पाहिलेली आणि जवळ आम्ही बाहेर आल्यानंतर ते जवळ आले. आम्हाला विचारपूस करायला लागली, आणखीन कोणी गाडीत आहे का? तर गाडीत म्हटलं आम्ही कोणीच नव्हतं, जोगच होतं. आणि एवढ्या पलट्या खाल्ल्यानंतर तुम्ही उभे कसे काय? ते सगळी बाबांची कृपा. एवढा मोठा 3-4 पलट्या घेऊन 4ही चाकं वर झाली होती जीपची. माझ्या आणि ड्रायव्हरच्या फक्त पायाला मार लागला आणि बाबांच्या कृपेमुळे मी आज तुमच्या समोर होतो. बरं, मी जीप मध्ये बसलो, कशालाही हात धरलेले नसं, मी नुसतं हात खाली घेऊन बसलो. म्हणजे जसं विमानात पट्टे बेल्ट बांधून बसतात त्याप्रमाणे बसलो होतो. माझा चष्माही हल्ला नाही डोळ्यावर. तर संपूर्ण अपघात मी माझ्या डोळ्याने स्वतः पाहिला. सगळ्यांना नमस्कार. माझ्या फक्त पायाला एवढाच मार लागला, 4 पलट्या खाऊन. आणि ड्रायव्हरच्या पायालाच लागले थोडंसं, बाकी काही नाही. मी तुमच्या समोर बाबांच्या कृपेमुळे आहे.
वा साई मंदिर या तिथून आता 10 मिनिटं कोणी येऊ नका. सागर मथुरा पितळाचं माझ्या विकलेला फटफट बाबांच्या आशीर्वादाने नागपूर हे साई मंदिर झालं. त्या साईबाबांतर्फे साईबाबांना चढवलेली शाल असते. ही शाल आपण समस्त नागपूरकर भक्त मंदिरातर्फे आणि साईबाबा मंदिरातर्फे मी बाबांना अर्पण करतो. सारा भारतात प्रसिद्ध आहे. सातारा बिर्ला जरी पैशावले असते पण त्याच्या नशा सुद्धा आमची आई दाखते, कारण त्यांची सेवा करते. प्रसिद्ध बाई आहे नशा समाज.
यांच्याबरोबर मी काम करतोय. आणि एक हिंदी चित्रपट आहे अश्व. अश्व म्हणजे घरौंदामध्ये ज्यांनी काम केलं ते हिंदी चित्रपटातले चांगले नायक साधू मेहर. आणखीन आपल्या नृत्य याच्यामध्ये शैलीमध्ये प्रवीण आणि प्रसिद्ध असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सचिन दाशंकर हे मी आणि साधू मेहर असं त्या चित्रपटामध्ये एक रूप आपल्याला पाहायला मिळेल. ते चित्रपट आहे हिंदी अश्व. आता येऊन राहिलेला आहे वहिनी सावित्रीबाई. सुषमा देशपांडेचं एक पात्री प्रयोग ते चित्र झालेलं आहे. त्याच्यामध्ये माझा हिंदी आणि मराठीत उसना आवाज आहे. दुसरं चित्र येऊन राहिले सुरवंता. त्याच्यामध्ये माझा उसना आवाज आहे. जन्मठेप मध्ये माझं लिहिलेलं एक गाणं आहे आणि त्याबरोबर माझा उसना आवाज आहे चंद्रशेखर गाडगे यांचे बरोबर. आणखीन विशेष असं तुझे बनने मगन में मैं ढूंढूंगा ना मिला मुझको तेरा कहीं भी पता रो रो मर जाऊं देख ले अब अलबत्ता रो रो मर जाऊंगा देख ले अलबत्ता दे दे दर्शन गुलाबा मुझे ना सता दे दे दर्शन गुलाबा मुझे देखते रहे अजनबी की तरह मुझे देखते रहे दिलो जा से लगी है तेरी जुस्त
आनंदाचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांना आपले हवेहवेसे वाटणारे बाबा आज आपल्या समोर उभे आहेत आणि आपण आज सगळ्या आनंद लुटून राहिलो. आज आपण सगळं आनंद लुटून राहिलो, पण प्रत्यक्षात जेव्हा बाबांचा जन्म झाला, आपण बाबांच्या जन्माचा आनंद आपण खूप धूमधाम जेणेकरून लुटून राहिलो. पण ज्यावेळी प्रत्यक्ष बाबांचा जन्म झाला त्यावेळी बाबांच्या घरी साधं दिव्यात टाकायला तेल सुद्धा नव्हतं. आणखी अंधारात बाबांचा जन्म झाला आणि त्यावेळी इतकी गरिबी होती की आज बाबांच्या नावावर लाखो लोक जेवतात आणि बाबांच्या नावावर लाखो लोकांचं अन्नदान होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा बाबांचा जन्म झाला त्यावेळी बाबा किंवा त्यांचे घरचे भाऊ बहीण यांना पुरेसं जेवायला सुद्धा नव्हतं. तर एक कुटका भाकरीसाठी बाबांच्या आईने जीव दिला आणि आज बाबांच्या नावावर आज हजारो लोक जेवतात, पोटभर जेवतात. असं बाबांचा महिमा आहे आणि मला काही बोलता नाही येत, पण मी प्रत्यक्ष जिथं घटना बाबांच्या पूर्वायुष्यात घडली त्याचं मी थोडक्यात वर्णन केलं बाबांच्या आज्ञेवरून. आता पुढे बाबांचं भजन म्हणतात. कैसी लगन है कैसी भक्ति पाप करे और मांगे मुक्ति बगले भगत ने तुमको बनाए बगले भगत ने तुमको बनाए कैसी आई घड़ी ये दुनिया ये दुनिया बताए घड़ी अंतर्यामी विठ्ठल स्वामी अंतर्यामी विठ्ठल स्वामी ना करू तयारी अरे ना करू तयारी पोरांना खाऊ घालू शकत नाही पोटभर, हे दुःख काही त्यांना पाहू शकले नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी विहिरीत उडी मारून जीव दिला. आणि हे सगळे लहान लहान होते त्यावेळेस. बाबांची भाकरी खायची सुद्धा सोय नव्हती आणि मोलमजुरी करायचं, दही विकायला जायचं, पायात चपला नसायच्या, फाटके कपडे अंगात असायचे आणि दही विकायला 3-3, 4-4 मैल बाबा पायी जायचे अंधारात, पण खायला पुरेसं मिळत नव्हतं. तर अशा परिस्थितीमुळे कंटाळून बाबांच्या आईने भर दिवाळीच्या दिवशी जीव दिला. तर हे सर्व लहान लहान होते आणि या घरच्या गरिबीला कंटाळून बाबांनी घर सोडलं आणि आज आपल्याला बाबा सगळ्यांना पाहायला मिळतात. एवढं बोलून आता कोण सांगितलं की मोठे खाली पीर येत आहे त्यांना घेऊन यावरती बाबावर भजन करतात. बाबाला तो पीर दिसला कसा आणि तो पीर आल्यानंतर वरती असं ती कथा अशी ऐकायला आम्हाला मिळाली की पीर आल्यानंतर त्या पीरानी बाबांना मिठी मारली, बाबांनी त्यांना मिठी मारली. अरे बोले बोला वहां भी आप मिले थे, बोले यहाँ भी तू है, ताजुब है, बोले कहाँ तू है मिलता है हमको. तर त्या वेळेला तू तिथेही मक्का मदिन्यात होता आणि तू इथेही कसा बोला, तू इथेही कसा म्हणून त्यांनी मोठ्या आश्चर्यानं सगळ्यांना ऐकवलं की वो वहां था, बोले अब यही गुलाब है, बोले इतना सा नाटा था, यही गुलाब मुझे वहां मिला था. आता बाबांना खालचा पीर दिसला कसा आणि त्यांनी मिठी मारली कशी. हा आता आम्ही जातो, आम्हाला नमस्कार करा, नमस्कार तुमचा आम्ही घेतलाय, आमचा तुम्ही नमस्कार घ्यावा. आता मात्र आम्हाला तुम्ही क्षमा करा, तुमच्या दर्शन आमचं व्हायचं. त्या क्षणी मी किनाऱ्यावर आलो. बोल गुलाब बाबा
हे कोणाचं कौतिक होतं, हे कुणी केलं होतं मला माहिती. त्या वेळेला मी किनाऱ्यावर आहे आणि हे पुण्याच्या केसरी वर्तमानपत्रानं गुलाबाबाच्या रंगाचा खाबा पडता, पहाटेला तांबडचं फुटतं या बाळा, मावळतीचा सूर्य दिसते लाल लाल गोळा, गुलाबाची संत पीर बलीचा जिव्हाळा, गुलाबाची लाली पहा आंब्याच्या कपाळा, गुलाबाची लाली पहा आंब्याच्या कपाळा, मशीद मंदिरातील असून गुलाब तो निराळा, देवाधिका आवडती गुलाबाच्या माळा, उभ्या जगाला गुलाब शौक आहे आगळा, गुलाबी तो शालू शोभे गणपती वेलाळा, काटेली गुलाब फुले भावांचा उमाळा, जसा लाल पिवळा तसा तो गुलाब काळा, आणि जमला पहा गुलाबाच्या गुणाचा गोतावळा, जमला पहा गुलाबाच्या गुणाचा गोतावळा, जमला पहा गुलाबाच्या गुणाचा. दोन दोन जावं माईक द्या माईक. तुझे सर्व आहे बाबाने सांगितलं शांत राहा, मेहरबानी करा. फळ फुल नारळ तो अबीर गुलाल तो आई बाप भाऊ केवळ नाव पुरते, आई बाप भाऊ केवळ नाव पुरते, केवळ नाव पुरते, पण तूच जन्मदाता आणि तूच जन्मदाता. मानवाचं बाहुल तू सोडिल जगात, मानवाचं बाहुल या मानवाचं बाहुल तू सोडिल जगात, तू सोडी मग बहुरूपी तूच राजा अत्यंत ही एक मला पाहायला मिळाली. पण लोकांना ज्यांनी नाचवताय बहुरूपी असा दुसरा कोणी बहुरूपी नाही. मग बहुरूपी तू माझा संपला. हा कार्यक्रम झाल्यानंतर राजा Thank you.
काय हो फोटो शूटिंग करता अर्थ आहे का हो काय Bye.